माणूस कोण होता हा माणूस कोण होता हा माणूस कोण होता हा माणूस. कल्पना करा, आजपासून 170 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या एका लहानशा गावाला एक असा योगी येऊन पोचतो ज्याच्या भोवती हजारो लोकांची गर्दी जमू लागते. कोण होता हा माणूस कोण होता हा माणूस कोण होता हा माणूस कोण होता हा माणूस कोण होता हा माणूस, कुठून आला होता, ज्याचा जन्म कधी झाला होता, आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, त्यांच्याकडे असं काय होतं, कोणती शक्ती होती की सर्व राजे महाराजे, गरीब श्रीमंत, विद्वान आणि सामान्य माणूस देखील त्यांच्या पुढे नतमस्तक होत असे. आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांची रहस्यमय आणि अद्भुत कहाणी. चला चला जरा पुढे बसूया ताई. स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनातील सर्वात मोठा रहस्य म्हणजे त्यांच्या जन्माबद्दल कुठलाही ठोस ऐतिहासिक पुरावा नाही आहे. त्यांच्या आई वडिलांची माहिती नाही आहे. त्यांच्या जन्माचं ठिकाण सुद्धा निश्चित नाही आहे आणि त्यांच्या बालपणाबद्दल सुद्धा कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणूनच अनेक भक्त त्यांना साधारण माणूस नव्हे तर दिव्य अवतार मानतात. दत्त संप्रदायातील अनेक भक्तांचा विश्वास आहे की श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे अवतार होते. काही परंपरेनुसार ते श्री नरसिंह सरस्वती यांचे पुढील रूप होते. म्हणजेच एकाच दिव्य शक्तीने वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी रूपं धारण केली होती. जरी या गोष्टींना ऐतिहासिक पुरावा नसला तरी लाखो भक्त या परंपरेवरती श्रद्धा ठेवतात आणि कदाचित यामुळेच श्री स्वामी समर्थ यांचे व्यक्तिमत्व आजही रहस्य म्हणून राहिले आहे. श्री स्वामी समर्थ अचानकच लोकांच्या समोर आले असे मानले जाते. त्यांच्या जीवनातील सुरुवातीचा काळ अंधारात होता, पण भक्त परंपरेनुसार ते जीवनाच्या सुरुवातीला भारतभर भ्रमण करत होते. कधी हिमालयात तर कधी काशीमध्ये, कधी गंगेच्या तीरावरती तर कधी दक्षिण भारतात. अनेक वर्ष ते एका अवधूत योग्याप्रमाणे भ्रमण करत राहिले असे सांगितले जाते. त्यांना कधीही धनाची इच्छा नव्हती, कधीच सत्तेची इच्छा नव्हती, कधीच कोणत्याच पदाची इच्छा नव्हती. त्यांच्या जीवनाचा एकच उद्दिष्ट दिसत होता, लोकांना अध्यात्म मार्ग दाखवायचा. शेवटी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवरती अक्कलकोट या गावामध्ये स्थिर झाले आणि इथूनच सुरुवात झाली श्री स्वामी समर्थ यांची सर्वात मोठी ओळख. त्यानंतर अक्कलकोट हे फक्त एक गाव राहिले नाही, तर त्यानंतर ते लाखो भक्तांचे श्रद्धेचं एक केंद्र बनलं. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ अनेक वर्ष राहिले. त्यांच्या दर्शनासाठी लाखो लोक रोज येत असे. त्यांच्या बोलण्याची पद्धत एकदम अनोखी होती. कधी ते फार कमी बोलत, तर कधी एकदम अचानक रागवत, तर कधी एखाद्या भक्ताला काही शब्दांमध्ये जीवनभराचे मार्गदर्शन देत असे. अनेक लोक असे सांगतात की स्वामींना
लोकांच्या मनातले विचार कळत असे. तर काही लोक सांगतात स्वामींनी त्यांच्या संकटातून त्यांना वाचवले, त्यांना मार्ग दाखवला. तर काही लोक सांगतात स्वामींच्याच आशीर्वादामुळे जीवनामध्ये खूप मोठे बदल झाले. आज या गोष्टींचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसला तरी या कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात. आणि हेच कारण आहे श्री स्वामी समर्थ यांच्या नावाभोवती एक अद्भुत आकर्षण आहे. पण स्वामी समर्थांचे महत्त्व फक्त चमत्कारामध्ये होते, तर त्यांची खरी ओळख होती त्यांची शिकवण. ते लोकांना कायम सांगायचे, भीती करू नका, सत्य बोला, दया ठेवा, ईश्वरावरती विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. आज ज्या वाक्याशी श्री स्वामी समर्थ यांचे नाव जोडले जाते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य कठीण काळामध्ये अनेक भक्तांना धैर्य देते. स्वामींच्या मते माणसाने अडचणींपासून पळून जाऊ नये, तर त्यांना सामोरे जावे. श्रद्धा आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी माणसाला पुढे घेऊन जातात. ही त्यांच्या संदेशाची मूलभूत कल्पना होती. 1878 मध्ये श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये महासमाधी घेतली असे मानले जाते. पण भक्तांच्या मते श्री स्वामी समर्थ कधीच गेले नाहीत, तर त्यांच्या मते स्वामी समर्थांची उपस्थिती आजही जाणवते. अक्कलकोटमध्ये दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात, त्यांच्या नावाचा जप करतात, त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतात. स्वामींनी सोडलेला आध्यात्मिक वारसा आजही जिवंत आहे. पण स्वामी समर्थ कोण होते? एक योगी, एक संत की एक दिव्य अवतार? याचे उत्तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या उत्तराने देईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, श्री स्वामी समर्थ यांनी लाखो लोकांच्या जीवनामध्ये धैर्य, श्रद्धा आणि आशा निर्माण केली. आणि कदाचित हेच एका महापुरुषाचे खरे यश आहे. श्री स्वामी समर्थ. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी MH टॉक्सला सबस्क्राईब करा.